आपण आयाच राहू. आई गो पडलो मी, कणान तरी पाय अडकला माझा. काय ग, कणात अडकून पडलीस? यो काय यो बघ, जल्ला मेला यो प्लास्टिक. नेहमी कंची ना कंची येतच मधीन. हे मेल्या प्लास्टिकनी जगणं नकोसा केलंय. काही वर्षापूर्वी आपण सगळी बोलायचो, काय तो हिरवागार निसर्ग, काय तो हिरा समुद्र. आणि आता काय तर आता निसता समधी करा प्लास्टिक आणि प्लास्टिकच. ही मेलीच्या नेहमीच आहे. ए हिला सोडा आणि बघा आपण कया आलो इथे. बाई काय मस्त सजविलाय हॉल. आणि ते बघ सगळ्या गौऱ्या सजून आल्या. ग बाय म्हणजे बंगला गवर केलाला. आपण का नाही बोलत बसले आहोत? चल खेळायला जाऊ. चल चल लवकर चल. तुला काय करायचंय? ए तुमच्या अशा वागण्यामुळे सगळं निसर्ग आणि समुद्र नुसता प्लास्टिकशी भरलंय. मासेमारीला गेलो तरी मासलीच्या ऐवजी प्लास्टिक येते अडकून. सॉरी ताई, माझी चूक झाली. एकदा मला सुधारायला संधी दे. आपल्या सगळ्यांचा एकच लक्ष, कर्तव्य, अजून ध्येय असला पाहिजे का आपणच आपल्या पर्यावरणाचा आणि दर्याराजाचा, जो आपल्या सगळ्यांचा पोशिंदा म्हणून ओळखला जात आहे, जो आपल्याला वर्षानुवर्षे मावळ्यांच्या रूपात खजिना कायमस्वरूपी देत आलाय. पर्यावरणाची, दर्याराजाची स्वच्छता, वेळच्या वेळेला काळजी घेणे हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे.